लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं। तिसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालंय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अवघं 53.40% इतकं मतदान झालंय। देशभरात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73.93%। महाराष्ट्रात मतांची टक्केवारी का घसरली, महाराष्ट्रात कमी टक्का कुणाला धक्का देणार, असे अनेक सवाल आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरतानाच दिसतोय। दुसऱ्या टप्प्यातही बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती पाहायला मिळत होती। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात देशात सर्वात कमी म्हणजेच 42.63% एवढंच मतदान झालंय। मतदानाच्या कमी टक्केवारीनं राजकीय पक्षांच्या मात्र पोटात गोळा आलाय। कमी टक्केवारीचा कुणाला फटका बसणार याची उत्सुकता आता निर्माण झालेली आहे। पाहूया आपण नेमकं किती टक्के मतदान झालेलं आहे। लोकसभा मतदारसंघनिहाय पाहूया राज्यातली परिस्थिती। देशातलं पहिल्यांदा आपण पाहतोय, देशात 5 वाजेपर्यंत 50.71% मतदान झालं। पश्चिम बंगालमध्ये 73%, आसाममध्ये 74%, बिहारमध्ये 56%, तर छत्तीसगडमध्ये 66% मतदान झालंय। दादरा नगर हवेलीमध्ये 65%, गोव्यामध्ये 72%, सर्वात जास्त मतदान गोव्यात पाहायला मिळतंय। गुजरातमध्ये 55%, कर्नाटकमध्ये 66% मतदान झालंय। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी 53% मतदान झालंय। उत्तर प्रदेशमध्ये 55%, तर मध्य प्रदेशमध्ये 62% इतकं मतदान झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।